बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। 19 जुलैला छत्रपती शिवरायांची वाघनखं साताऱ्याच्या सरकारी म्युझियममध्ये छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि तिथले सरदार यांच्या उपस्थितीत दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे अशी घोषणा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात आणली जाणार असल्याचं आता राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी केलेल्या दाव्यावर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर मुनगंटीवार यांनी हे निवेदन दिलंय। यावेळी बोलताना ते म्हणाले, नेक शिवभक्तांची मागणी होती की अफजल खानाच्या कबरीजवळचं अतिक्रमण हटवावं। 5 नोव्हेंबर 2022 रोजी या दिवशी ते हटवण्याचा निर्णय झाला। 10 नोव्हेंबर रोजी ते अतिक्रमण हटवलं। त्यानंतर शिवभक्तांनी वाघनखांची माहिती दिली। आपण त्या संदर्भातला पत्रव्यवहार सुरू केला। ती वाघनखं शिवभक्तांच्या दर्शनासाठी द्यावीत असा पत्रव्यवहार पंतप्रधान नरेंद्र मोदी, ब्रिटनचे पंतप्रधान आणि त्या संग्रहालयाच्या प्रमुखांशी केला। त्यांचं उत्तर आलं। 1825 रोजी बनवलेल्या डबीत ही वाघनखं ठेवली आहेत। त्या चित्रासह त्यांनी सर्व माहिती पाठवली अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली। पुढे बोलताना मुनगंटीवार म्हणाले, आम्ही माहिती घेतली की या संदर्भात जगात इतरत्र कुठं काही उपलब्ध आहे का। इतर ठिकाणच्या पुराव्यांमध्येही माहिती देण्यात आली आहे। ही वाघनखं लंडनला गेल्यानंतर ब्रिटनमध्ये प्रदर्शनातही ठेवण्यात आली होती। 1875 आणि 1896 साली ही प्रदर्शनं भरवण्यात आली। त्या संदर्भात तेव्हाच्या वर्तमानपत्रातही बातम्या आल्या। त्यानुसार ही वाघनखं त्या संग्रहालयात असल्याचं सांगण्यात आलं। आपला पत्रव्यवहार पाहिल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा वर्षभरासाठी ही वाघनखं दर्शनासाठी देऊ असं सांगितलं, पण आम्ही पुन्हा प्रयत्न केला। त्यानंतर 3 वर्षांसाठी वाघनखं आपल्याकडे राहतील असा निर्णय झाला अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीतील भाजपच्या वाट्याला 120 ते 130 जागा येतील, तर उर्वरित जागा त्यांना अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षांना सोडाव्या लागतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे। जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की जयप्रकाश दांडेगावकर यांनी राजू नवघरेंना आमदार केलंय। त्यांचं नाव त्यांनी सुचवलं होतं। या कार्यकाळात जी कामं झाली ते मी मंत्री असताना दिलेल्या निधीचं काम एकत्र झाले असतील, पण ते शरद पवारांसोबत आहेत असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। 94,000 कोटींच्या पुरवणी मागण्या एका शब्दाचीही चर्चा न करता मंजूर करण्यात आल्या। सभागृहात सत्तारूढ पक्षानं गोंधळ घातला आणि सभागृह तहकूब करत महाराष्ट्राच्या माथ्यावर 94,000 कोटींचा नवा भुर्दंड मारलाय। या पुरवणी मागण्यांना विरोधी पक्ष नाकारतील याची खात्री असल्यानं हा पळपुटेपणा सरकारनं केलाय अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे। जयंत पाटील म्हणाले की मंगळवारी मराठा ओबीसी आरक्षणावर सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती। यापूर्वीही 2 बैठका झाल्या होत्या। महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी वारंवार भूमिका स्पष्ट केली होती। वास्तविक विधान परिषद आणि विधानसभेतील विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन एकमतानं या बैठका घेणं अपेक्षित होतं, तर त्याला योग्य स्वरूप आलं असतं। मात्र त्यांनी कोणतीही चर्चा केली नाही। सरकारनं मराठा आणि ओबीसी समाजातील घटकांची चर्चा केली। त्यांनी याबाबतीत काहीतरी निर्णय घेतला पाहिजे। ठोस निर्णय न घेता विरोधी पक्ष बैठकीला आला नाही याचा कांगावा करण्यात काहीच अर्थ नाही। तुमच्याकडे 206 आमदारांचं बहुमत आहे, त्यामुळे सभागृह चालवताना घाबरण्याचं काही कारण नाही। नीट प्रकरणातील अतिनियमिततेसंदर्भातील 38 याचिकांवरील सुनावणी 18 जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे। न्यायालयानं याचिकाकर्त्यांना केंद्र सरकार आणि एनटीएच्या प्रतिज्ञापत्रांवर उत्तर देण्यासाठी वेळ दिलाय। न्यायालयाच्या 8 जुलैच्या निर्देशाला उत्तर म्हणून केंद्र आणि एनटीएनं प्रतिज्ञापत्र दाखल केलं असल्याचं मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठानं सांगितलं। तथापि काही याचिकाकर्त्यांना अद्याप केंद्र आणि एनटीएकडून प्रतिज्ञापत्र मिळालेली नाहीत असं निरीक्षण खंडपीठानं नोंदवलं। या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 जुलै रोजी होणार आहे। नीट प्रकरणाची सुनावणी 11 जुलै रोजी न्यायालयात 40 ते 45 मोजणीवर नोंदवण्यात आली होती। प्रकरण 33च्या सुनावणीनंतर सीजेआय चंद्रचूड म्हणाले की नीटवर पहिली सुनावणी उद्या होणार आहे। त्यानंतर सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आली। सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बुधवारी या प्रकरणाची सुनावणी घेण्याची विनंती केली। सध्या न्यायालयानं पुढील सुनावणी 18 जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे। सर्वोच्च न्यायालयातील सीजेआय खंडपीठासमोर नीट प्रकरणाची पहिली सुनावणी 8 जुलै रोजी झाली। त्यानंतर पुढील सुनावणीची तारीख 11 जुलै देण्यात आली। कोर्टानं एनटीए, केंद्र सरकार, सीबीआय आणि याचिकाकर्त्यांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी पुन्हा चाचणी घेण्याची मागणी करणाऱ्यांना 10 जुलै संध्याकाळपर्यंतची मुदत दिली होती। सीबीआय, एनटीए आणि केंद्र सरकारनं 10 जुलै रोजी प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं। जोपर्यंत वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी आणि त्यांचे कुटुंबीय यांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत तुमच्या 10 लाखांना किंमत नाही। त्यांचा जीव 10 लाखांचा आहे का? असं काय झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत? ते काय खोकेवाल्या आमदाराची बायको आहे की खोकेवाले आहेत ते? असा सवाल ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला। दरम्यान संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की आरोपीला त्याच्या कुटुंबाला कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत त्या 10 लाखाला किंमत नाही। कावेरी नाखवा यांचा जीव 10 लाखांचा आहे का? असं काही झालं की मुख्यमंत्री पैसा वाटत फिरतात। कायदा सुव्यवस्था या राज्यात नग्न झालेली आहे, चिरडून मरतीये।
राज्याचे गृहमंत्री, मी व्यक्तिगत म्हणत नाही, युजलेस गृहमंत्री आहेत. मुंबईच्या रस्त्यावर एवढी भीषण दुर्घटना घडली, गृहमंत्र्यांकडून साधं निवेदन नाही तर साधी संवेदनाही नाही, असा गृहमंत्री राज्याला मिळणं दुर्दैव आहे, असं राऊतांनी म्हटलंय. संजय राऊत म्हणाले की वरळी अपघात प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालावं अशी आम्ही मागणी करणार आहोत. तसंच गुन्हेगारांना फाशीची शिक्षा दिली जावी अशी आमची मागणी असेल. 10 लाख रुपये दिले, चेंगराचेंगरी झाली, 5-5 लाख रुपये दिले, 50 लाख दिले, अपघात झाला, खून झाला, 50 लाख दिले. हे काय पैशांचं राजकारण सुरू आहे का? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा तुम्ही केलीत. मुंबईच्या रस्त्यावर कावेरी नागपांचा मृत्यू झाला. ज्यांच्या मुलानं हे केले तो एकनाथ शिंदे यांचा निकटवर्ती आहे. निर्दयीपणे कावेरी नागपांना चिरडलं गेलं. ती तुमची लाडकी बहीण नाही का? कुठे आहेत गृहमंत्री? या राज्याला गृहमंत्री आहेत की नाहीत? शांत का बसलेत? महिलेचा आक्रोश तुमच्या कानांपर्यंत पोहोचला नाही का, असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय. विधान परिषद सभापती पदावरून महायुतीत जुंपल्याचं चित्र आहे. गेल्या काही वर्षांपासून विधान परिषदेतील सभापती पद रिक्त आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आज किंवा उद्या नवा सभापती निवडला जाऊ शकतो, पण या पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं सभापती पदावर दावा केलाय, त्यामुळे पेच निर्माण होऊ शकतो. दरम्यान सत्तेत सहभागी होताना विधान परिषदेत सभापती पद देण्याचं आश्वासन महायुतीनं दिलं असल्याची माहिती राष्ट्रवादीतील सूत्रांकडून मिळतेय. त्यामुळेच अजितदादा गटानं विधान परिषद सभापती पदावर दावा सांगितलाय. गेल्या काही काळापासून विधान परिषदेचे सभापती पद रिक्त आहे. उद्या उपसभापती नीलम गोऱ्हे विधान परिषदेचं कामकाज पाहतायत. विधानसभा निवडणुकी आधीचे हे शेवटचं अधिवेशन आहे, त्यामुळे त्यापूर्वी विधान परिषदेच्या सभापतीची निवड केली जाण्याची शक्यता आहे. सध्या या पदासाठी भाजपकडून राम शिंदे तर शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे इच्छुक आहेत. त्यामुळे या पदासाठी कुणाला संधी मिळते हे पाहावं लागणार आहे. विधान परिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीची तारीख ही राज्यपालांकडून निश्चित केली जाते. त्याआधी मुख्यमंत्री कार्यालयाकडून निवडणुकीची तारीख निश्चित करण्याची विनंती करणारं पत्र राज्यपालांना पाठवावं लागतं. अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या शुक्रवारी संपणार आहे आणि पुढील अधिवेशन विधानसभा निवडणुकीनंतर होईल. त्यामुळे सभापती पदाची निवडणूक घ्यायची असल्यास आजच मुख्यमंत्र्यांकडून निवडणुकीची तारीख कळवण्याबाबत राज्यपालांना पत्र जाणं अपेक्षित आहे. दुसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडूनही सभापती पदावर दावा करण्यात आलाय. भाजपकडून राम शिंदे तर शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे विधान परिषदेच्या सभापती पदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे आता महायुतीकडून विधान परिषद निवडणुकीची तारीख निश्चित करून सर्व सहमतीनं एकच उमेदवार निवडला जाणार का, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्यात. मराठा आरक्षणासाठी मराठ्यांचा महाएल्गार शांतता रॅली मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर येथे 13 जुलै रोजी होणार आहे. ही रॅली शिडको ते क्रांती चौक अशी 3.5 किलोमीटर निघणार आहे. त्यामुळे जालना रोड शनिवारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 असे 7 तास बंद राहणार आहे. या रस्त्यावरील वाहतूक वळवण्यात येणार आहे. दरम्यान रॅलीला विरोध करणाऱ्यांना अटक करा अशी मागणी सकल मराठा समाजाकडून करण्यात आली आहे. यावेळी पोलीस प्रशासनाने समाजकंटकांना आमच्या तावडीत द्या, कायदा कुणीही हातात घेऊ नये अशा कडक सूचना आयोजकांना दिल्या. झेंड्याला लोखंडी स्टीलचे आणि लांब दांडे नकोत, रॅलीत नशेखोरांना सामील होऊ देऊ नका, अन्यथा बेड्या ठोकू असा इशारा पोलिसांनी दिला. बैल भडकतील आणि गोंधळ उडेल, त्यामुळे बैलगाड्या आणू नका अशी विनंती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी आयोजकांना केली. परंतु आमच्या बैलगाड्या निघाल्या आहेत, त्यामुळे बैलगाड्यांसह सहभागी होतील असं आयोजकांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता बैलगाड्या कुठे लागणार हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 6 जुलैपासून मराठवाड्यात रॅली सुरू आहे. 13 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथे रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. रॅलीच्या नियोजनासाठी सकल मराठा समाजाच्या समन्वयकांची पोलीस प्रशासनाने पोलीस आयुक्त कार्यालयात बुधवारी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला पोलीस आयुक्त पवार, उपायुक्त नितीन बकाटे, रॅलीचे समन्वयक प्राध्यापक चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, सुनील कोटक्कर, सतीश बेताळ आदींची उपस्थिती होती. या रॅलीसाठी कन्नड, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, पैठण, अहमदनगर, जालना, बीड, धाराशिव या ठिकाणांहून समाजबांधव येणार आहेत. आरक्षणाच्या लढाईसाठी काँग्रेसने जे वकील दिले ते अतिरेक्यांचा जामीन घेण्यात व्यस्त होते आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकलं नाही. जाणीवपूर्वक ही केस सरकार हरल्याचा गंभीर आरोप भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी केला आहे. दरम्यान बबनराव लोणीकर पुढे बोलताना म्हणाले, मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती आणि या बैठकीला विरोधक गैरहजर होते. त्यामुळे बैठकीला विरोधक का येऊ शकले नाहीत असा सवाल देखील लोणीकर यांनी विचारला आहे. भाजप नेते तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर पुढे बोलताना म्हणाले, विरोधी पक्षनेते सभागृहात आरक्षणाबाबत वेगळी भूमिका मांडतात आणि मीडियामध्ये वेगळे बोलतात. ताकाला जाऊन गाडगे लपवण्याचं काम विरोधी पक्ष करत आहे असा आरोपही लोणीकर यांनी केला. त्यामुळे विरोधकांनी आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा महाराष्ट्रातला मराठा समाज विरोधी पक्षाला माफ करणार नाही. बबनराव लोणीकर म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं. ते आरक्षण हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टात टिकवलं,
पण त्यानंतर पांढऱ्या पायाचे आघाडीचे सरकार आले आणि मराठा समाजाचे आरक्षण घालवण्याचं पाप या विरोधकांचं आहे. शुक्रवारपासून राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. आजही राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विदर्भ, कोकण, मराठवाड्यात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढील 3 ते 4 दिवस कोकण, पुणे, मुंबईत मुसळधार पाऊस बरसणार आहे. सध्या राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 12 ते 14 जुलै दरम्यान या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तर मुंबई आणि ठाण्यासाठी पुढील 4 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हा इशारा 14 जुलैपर्यंत आहे. तर हवामान विभागाने आज विदर्भातील बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, गडचिरोली, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातही येलो अलर्ट देण्यात आला आहे.